आज आलेलो आहे रामलिंगला. 4 जणच आहे, गल्लीतलेच पोर आहे ती. आम्ही आलेलो आहे सगळं एक्सप्लोर करायला. आज रामलिंगचा एक्सप्लोर आहे. चला आता बघूया पुढं काय काय आणि कसं कसं आहे. डू गुड. तर गाईज मज्जा तर फार येत आहे. सगळेजण भिजलो सुद्धा आम्ही 4 जण. तुम्ही तर ब्लॉगमध्ये बघितलंच. मज्जा तर भरपूर येते. म्हणजे इथं येऊ शकता फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत वगैरे येऊ शकता. इतकं पाणी नाही आहे पण इथे एवढं म्हणजे असं जेवढं पाहिजे तेवढं आहे नॉर्मली. जरा पाणी जास्त असलं असतं तर अजून मज्जा आली असते. कारण इथं बघू शकता तुम्ही इथं म्हणजे जवळपास जवळजवळ कोरडं पडलं झालं पुढं तरी झालं आहे बऱ्यापैकी. भिजलो आहे आम्ही. कपडे तर आणलं नव्हतं, तेच कपडे वाळून तेच घालून आता चाललोय घरी.
काहीच बघितलं आमच्यातलं एक पोरगं पोहलं म्हणजे शिवराज. त्याला पोहायला येते, मला सुद्धा पोहायला येते, पण मी पोहलो नाही. कपडे हे एकच आणले होते, परत तिथे कपडे घालून काढघाल करायला वेळ जाणार होता. जाऊन दे म्हणलो. त्यांनी पोहला. आम्हाला खरं तर माहीत नव्हतं इथं स्विमिंगचं म्हणजे असं पोहायचं पण आहे स्पॉट. फक्त आम्हाला एवढं माहिती होतं की धबधबा वगैरे आहे इथं. मस्त आहे म्हणजे असं ट्रॅकिंगला सुद्धा भरपूर जागा आहे, भरपूर म्हणजे भरपूर आहे. एवढं मोठं आहे, लय मोठं आहे ट्रॅकिंगसाठी. शकता तुम्ही म्हणजे तयारी द्यावं लागेल इथं, म्हणजे एक्स्ट्रा एक जोड कपडे घेऊन, भिजायचे कपडे, परत घालून जायचे कपडे, येताना एक कपडे हे जोड आणावं लागतील. पुढचं बघा तुम्ही, तुम्हाला दाखवतो. जाताना सुद्धा ब्लॉग टाकतो, बघा तुम्ही. तर गाईस तुम्हाला सांगायचं विसरलो की इथं रामलिंगला आम्ही आलतो, तर हिडन प्लेस भरपूर आहेत. जवळपास आम्ही आता 7-8 फिरलेलो आहे. म्हणजे सगळे माणसं तर येऊ शकणार नाही तिथं, जे मोजके ते येऊ शकतील, ज्याला माहीत असेल ते फिरू शकते. आता आम्ही सगळेजण फिरलो. आता मित्रांना विचारा कसं वाटलं, काय नाही, त्यांना काय काय फिरलं, काय काय नाही ते विचारा. हा गाईज, तुम्ही येऊन हिडन प्लेसमध्ये पोहण्यासारखी पण जागा आहे 2-3. फक्त एवढंच की चप्पल घालून येऊ नका, बूट किंवा शूज घालून या, कारण पाय घसरलाय. आमचा मित्र घसरलाय, घसरून पडलाय आता. तेच तर, तुम्ही येताना बुटं आठवणीने घालून या. आणि काय नाही, ते एक्सप्लोर करायला भरपूर आहे. तुम्ही येऊन एक्सप्लोर करू शकता. पुढचं तुम्हाला सगळं दाखवतो पुढच्या व्हिडिओमध्ये. गाईज आता चाललोय घरी. भरपूर आता मोठं फिरलोय, थकलोय. आता जातोय घरी. माझे वाजत आले 3-3:30 होत आले. आता चाललोय आता घरी. भरपूर फिरले, न फिरणारे सुद्धा फिरले. आता हे सगळे मित्र वगैरे फिरलेत. चाललोय आता. हे रस्ता कुठं जात आहे खास माहित नाही. चाला, रस्ता तरी कुठं चाललंय माहित नाही. तिथे पायऱ्या होते, ते पायऱ्या सोडून आम्ही इकडून आलोय. आम्हाला वाटलं इकडून सुद्धा जाईल, सगळं एक्सप्लोर करावं म्हणून आलतो. भरपूर चालतं आता, चालून 10-15 मिनिट झालं चालतंय. रस्ता संपायला तयार नाही. तर बघूया आता पुढं काय आहे काय नाही, दाखवतो तुम्हाला पुढचं. तर काय तुम्ही बघू शकता, आता चाललोय घरी. वेळ भरपूर झाले. दोघे येतात त्याची वाट बघतोय. गाडी तर आम्ही काढून आणलो, आम्ही समोर लावलो होतो गाडी, त्यांनी आत लावली होती गाडी, यायला लागले. आता चाललोय घरी, बघू शकता.